कृष्णा रामकृष्ण हरी. खरं तर आज साक्षात सकाळी सकाळी आपल्या भूलोकाचं वैकुंठ म्हणजे साक्षात पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं आणि ज्यांच्यामुळे झालं असं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, पोलीस कीर्तनकार, कवी, गायक आदरणीय योगेशजी गायकी महाराज यांच्यासमोर आज परत सायंकाळी गोपाळपूर या ठिकाणी आलेलो आहोत. गोपाळपूर या ठिकाणी आले की आपण पाहू शकता भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवान दत्तात्रय आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जनाबाई आहेत. जनाबाईंचं ते जातं आहे आणि इथं रमणीय असं वातावरण अगदी मनाला तर तृप्त करून जातंच, परंतु त्या जुन्या आठवणीत घेऊन जातं. या मंगल प्रसंगी आधीचं काही बोलायचं नाही, परंतु ऐकायचं. महाराजांचा गोड असा एक अभंग आपण सगळे ऐकूयात. महाराजांना मी आता विनंती करतो की आपण सुंदर असं एक गोड अभंग आपण या ठिकाणी सांगतो. सध्या आम्ही पंढरपूर या ठिकाणी गोपाळपूर येथे आहोत. अत्यंत रमणीय अशा प्रकारचं पंढरपूरचं असणारं दर्शन आहे आणि पाठीमागं हा गोपाळपूर आहे. त्या ठिकाणी श्री संत जनाबाई महाराजांचं असणारं जे जातं आहे ते सुद्धा आम्ही पाहिलं. संतांचं असणारं जे मोठेपण आहे तर ते या ठिकाणी दिसून येतं की जात्याचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा लोकांची बारी लागलेली आहे. याच्यापेक्षा मोठं संतांचं दर्शन मोठेपण काय असतं? म्हणजे जनाबाई महाराजांनी ज्या जात्यावर दळण दळलं, जनाबाई महाराजांनी ज्या पाट्यावर वरुट्यानं कांडण केलं, तर त्या पाट्याचं आणि त्या जात्याचं दर्शन घेण्यासाठी लोकांची बारी लागलेली आहे. हे संतांचं असणारं मोठेपण आहे. तर निश्चितच जनाबाई महाराजांचा असणारा एक गोड अभंग आहे, त्यातलं एक प्रमाण गातो. जात्याच्या मुखी घाली तेरे मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घाली तेरे मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उरेरा. जनाबाई महाराज म्हणतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उरेरा. जात्याच्या मुखी घाली तेरे मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घाली तेरे मोत्याचे दाणे. जनाबाई महाराज परत जात्याच्या संदर्भात आणखी एक गोड अशा प्रकारचं काव्याचं सुधारण देतात. सुंदर माझे जाते गे फिरते बघू ते के गे, अनुव्या गाऊ कौतुकी तू ये बाई. जनाबाई महाराजांना अशा प्रकारचं काव्य करावं आणि साक्षात पांडुरंगानं जनाबाई महाराजांसोबत जातं जाळण्यासाठी यावं. म्हणजे मला असं वाटतं की जनाबाई महाराजांचं असणारं हे काव्य आणि या अभंग ऐकण्याची असणारी जी उत्कंठता आहे तर ती साक्षात पांडुरंगाला सुद्धा होती. म्हणजे कुठेतरी जनाबाई महाराजांची संगती करायची, जातं दळून लागायचं आणि मग ते कुठेतरी चांगल्या प्रकारचं काहीतरी गोड अशा प्रकारचं जात्यावरचं गाणं ऐकायला मिळेल. ही जी आसक्ती आहे जी पांडुरंगाच्या अंतःकरणामध्ये होती आणि म्हणून देव जनाबाई महाराजांसोबत जात्यावर दळून दळून लागत असत आणि जनाबाई महाराज म्हणत असत, सुंदर माझे जाते गे फिरते बघू ते के गे, अनुभव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आहा, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. काय शब्द आहे? तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. अन सुंदर माझे जाते
फिरते बहुत के गे अनुभव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सर मी एक या ठिकाणी निश्चित गोष्ट सांगेन. देव हा निश्चित मोठा आहे आणि तो किती मोठा आहे हे शब्दात सांगता येत नाही. वास्तविक ज्ञानोबरायांनी प्रतिपादन केलेलं आहे की तो एवढा मोठा आहे की त्याला सुद्धा माहित नाही की तो किती मोठा आहे. एवढा मोठा. पण त्याचं असणारे जे मोठेपण आहे तर ते मोठेपण लोकांच्या समोर आणण्याचं काम, लोकांच्या समोर मांडण्याचं काम हे संतांनी केलेलं आहे. हे कवींना केलेलं आहे आणि हे त्या काळातील असणाऱ्या कलाकारांनी केलेलं आहे. म्हणजे मग त्यामध्ये कवी, त्यामध्ये साहित्यिक, त्यामध्ये तुमचे असणारे चित्रकार, त्यामध्ये असणारे मूर्ती घडवणारे असणारे कारागीर यांचा सुद्धा तेवढाच मोलाचा आणि महत्त्वपूर्ण वाटा आहे. आणि म्हणून परमात्मा हा निश्चित मोठा आहे, पण लोकांच्या नजरेसमोर मोठा करण्याचं काम निश्चित कवीनं केलंय, निश्चित कलाकारांनी केलंय, गुणवानांनी केलंय आणि विशेष सांगेल की संतांनी केलंय. तर आपण अत्यंत सुंदर गोड अशा आवाजामध्ये महाराजांचा जनाबाईंचा अभंग ऐकलेला आहे. जात्यावरती जनाबाई गात असत आणि पांडुरंग साक्षात त्यात काही येत असत. ही ताकद त्या कवीची, कवयित्रीची आहे, त्या जनाबाईंची आहे. म्हणून काव्य हे अखंड आहे, चिन्मय स्वरूप आहे, अखंड आनंद स्वरूप आहे आणि ते ब्रह्मानंद आनंद देण्याचं काम काव्य करत असते. म्हणून आज पांडुरंगाची जेव्हा जेव्हा वारी करण्यासाठी तो वारकरी त्यावर ध्वज पताका घेऊन जेव्हा पाऊली चालत पंढरीची वाट रामकृष्ण हरिकृष्ण करतोच, परंतु ह्या सगळ्या संतांची अभंग, काव्य, गाणी गात गात न थकता न हरता प्रतिवर्षी तो पंढरपुराची वारी करतो. आणि म्हणून आज या पावन पवित्र भूमीमध्ये आलेलो आहोत. ही भूमी हे भूलोकीचा हा वैकुंठ आहे, हा स्वर्ग आहे. आणि म्हणून आज आम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन धन्य झालेलो आहोत. महाराजांचा मधुर असा हा गळा त्यांना साथ इथले पक्षी देत आहेत, मंद वाहणारी हवेची झुळूक देत आहे. आणि म्हणून आज पंढरपूर, गोपालपूर या ठिकाणी येऊन मन अगदी संकलित झालेलं आहे, त्या विठ्ठलाचे चरणी लीन झालेलं आहे. आणि भविष्यातही आदरणीय महाराज आज आपल्याकडे परम भाग्य त्या विठ्ठलाच्या कृपेनं आम्हास लाभलं, प्राप्त झालं. हीच मागणं, हीच इच्छा की जन्मोजन्मी त्याच्या चरणाचा दास, त्याच्या चरणापाशी जागा जरी मिळाली, इथं येण्याचं भाग्य जरी मिळालं तरी ह्या पक्षामध्ये श्रीमंती काहीच नाही. इतकं मागणं मागून आपण सुंदर असा अभंग या ठिकाणी गायला. आणि गोपालपूर खरंच साक्षात या ठिकाणी जनाबाईंचं वास्तव आजही असण्यासारखं वाटतं. त्या महिला आजही फुगडी खेळत होत्या, गाणी गात होत्या आणि काय खरंच गोपाळ या ठिकाणी नांदतो आहे. पंढरपूर आपल्या सगळ्यांसाठी आपला आस्था, श्रद्धा, चंद्रभागा आणि म्हणून पंढरपूर हा स्वर्ग आपल्या सगळ्यांसाठी आहे. तुम्हा सर्वांना रामकृष्ण धन्यवाद.